जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला। तर भावांनो, जशा प्रकारचं तुम्ही आता इथं बघत आहात तशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला पण बनवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ जर तुम्ही आतापर्यंत लाईक नसेल केले तर व्हिडिओला एक लाईक करायचा आहे। तर भावांनो, हा जे काही व्हिडिओ आहे ते आपण कायमस्ट्रॅप मध्ये केलेला आहे। जर तुमचा जो कायमस्ट्रॅप नसेल तर कायमस्ट्रॅपची लिंक तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही आपलं लेटेस्ट व्हर्जन जे काही कायमस्ट्रॅप आहे तिथे जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता। आणि भावांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा। चॅनल तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्यासाठी अशा प्रकारे ट्रेंडिंग मधले व्हिडिओ एडिटिंग मी आपल्या मराठी भाषेत आणत राहतो। तर चला भाऊ, आपण आपला जे काही आजचा डेमो आहे ते एकदा बघून घेऊया। भावना, अशा प्रकारचे व्हिडिओ करण्यासाठी तुम्हाला कायमस्ट्रॅपची गरज लागेल। जसं मी सांगतो आधी की आपलं जे काही कायमस्ट्रॅप आहे त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे आणि व्हिडिओ मध्ये वापरलेले सगळे फोटो, सगळे पीएनजी, सगळे इफेक्ट आपल्या वेबसाईट www.jayhindray.com यावर मी दिलेले आहे। तुम्ही डायरेक्ट गुगलला जाऊन सुद्धा सर्च करू शकता। इथे एक लाईन पडत असेल, हे तुम्ही फक्त गुगलला जाऊन हेच टाईप करायचं आणि सर्च करून टाकायचं। तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला आपले थंबनेल वाईज जे काही मटेरियल आहे तिथे तुम्हाला मिळून जातील। तिथे साईडला तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे तुम्हाला फॉलो करायचं आहे। त्याच्या प्रकारे जाऊन तुम्ही आपल्या वेबसाईटवरून एकदम फुकटमध्ये सगळे मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता। आणि भावनो, तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं, इंस्टाग्रामला फॉलो करा। इंस्टाग्राम आयडीची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे। आणि भावनो, व्हिडिओ मधलं सगळं मटेरियल आपण तुम्हाला सगळ्यांना टेलिग्राम चॅनलला सुद्धा देऊन देतो। जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल झाला तर पटकन जॉईन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे। तर चला भावना, आपण आजचं जे काही व्हिडिओ आहे तिथे चालू करूया। तर भावांनो, सगळ्यात आधी आपल्याला आपलं कायमस्ट्रॅप ओपन करून घ्यायचं आहे। जर तुमचा जो कायमस्ट्रॅप नसेल तर कायमस्ट्रॅपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्ही हे कायमस्ट्रॅप डाउनलोड करून घेऊ शकता। तर भावांनो, कायमस्ट्रॅप डाउनलोड करायच्या नंतर इथं जे काही मध्ये गोल वर्तुळाचा आकार आहे यामध्ये जे काही प्लसचा ऑप्शन आहे आपल्याला त्यावर जायचं आहे आणि 9:16चा म्हणजे मधला जे काही रेशो आहे ते इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर मधला रेशो ते सिलेक्ट केल्यानंतर आपल्या इथं काय करायचं आहे, जे काही तुमच्या डकण्यासाठीचा सेटिंगचा ऑप्शन आहे त्या सेटिंगच्या ऑप्शनमध्ये जायचं आणि जे काही 3 नंबरला एडिटिंगचा ऑप्शन आहे त्या एडिटिंगच्या ऑप्शनमध्ये जाऊन डिफॉल्ट ड्युरेशन ऑफ फोटो क्लिप हे जे काही ऑप्शन आहे याला आपल्याला ठेवायचं असं 0वर। तर भावनो, या ऑप्शनला 0वर ठेवल्यानंतर खाली जायचं आहे आणि फिल स्क्रीनच्या नावावर असं टच करून तुम्हाला इथून बॅक येऊन जायचं आहे। तर भावनो, इथून बॅक आल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण हिरोईनच्या फोटोवर तुम्हाला हा व्हिडिओ बनवायचा आहे ते फोटो इथे लावून घ्यायचे आहे। तर तुम्हाला इथं 24 काय 28 फोटो इथे लावून घ्यायचे आहे। तर ते कसे लावायचे भावनो, इमेजेसच्या जिथं तुमची इमेज आहे तिथं जायचं आहे आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23। तर माझं 23 फोटो आहे तर 23 हे लावले, आणखीन एकदा 23 फोटो म्हणजे हेच फोटो परत एकदा लावून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे हेच फोटो मी परत एकदा लावून घेतो। तर हे फोटो परत लावल्यानंतर आणखीन 2 फोटो मी लावून घेतो, हा वाला एक आणि हा वाला एक। तर असे एवढे जवळपास आपल्याला 4 सेकंदापर्यंतचा काय ते असा एक व्हिडिओ करायचा आहे। तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही जर प्ले केलं तर बघू शकता अशा प्रकारे हा व्हिडिओ इथं होऊन जाईल। तर हा व्हिडिओ झाल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, हा व्हिडिओ सर्वात आधी एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। तर वरती जे काही एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावर जाऊन क्वालिटी आपली हाय करायची, इथं एकदम हाय करून आपला व्हिडिओ इथे एक्सपोर्टवर टाकून द्यायचा आहे। म्हणजे आपला जे काही व्हिडिओ आहे ते आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल। तर बघू शकता आपला जे काही व्हिडिओ आहे तिथे एक्सपोर्ट होत आहे। तर भावने, व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, बॅक यायचं आहे एकदाच। तिथं बॅक यायच्यानंतर आता आपल्याला इथे काय करायचं आहे, होमचं जे काही ऑप्शन आहे त्यावर जायचं आहे। तर तुम्ही इथं काय करा भावनो, असं फोन आपला असं उभा धरा। ते फोन उभा धरल्याच्यानंतर तुम्हाला इथे एक बीटसिंक नावाचं ॲप्लिकेशन इथे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे प्ले स्टोअरवरून। तुम्ही बीटसिंक जेव्हा सर्च कराल तेव्हा तुम्ही अशा प्रकारचं जे काही ॲप्लिकेशन आहे तिथे तुम्हाला बघून येईल। तर हे ॲप्लिकेशन तुम्हाला तिथे इन्स्टॉल करून ओपन करून घ्यायचं आहे। त्या ॲप्लिकेशन ओपन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं काय तिथे ओपन होईल, जे काही टर्म्स असतील ते तुम्हाला इथं अलाव करायला लागतील। तर अलाव केल्याच्यानंतर असं काय ते तुमच्यासमोर इथं ओपन होईल। तर बघू शकता असे काहीतरी इथं ऑप्शन इथं ओपन झालेले आहे। तर मी काय करतो, एका फोनचं जे काही इथे हॉटस्पॉट सोडतो आणि याला इथे वायफाय इथे कनेक्ट करून टाकतो। तुम्ही इथं बघू शकता आपलं जे काही वायफाय इथे कनेक्ट होऊन जाईल। तर आपल्या इथे काय करायचं, जे काही लाल कलरचं आपल्या इथे एकदा बॅक यायचं आणि जे काही इथे लाल कलरचं ऑप्शन आहे हे वालं यावर टच करून टाकायचं आहे। तर यावर टच केल्याच्यानंतर आपल्या इथे काय करायचं आहे, कोणता पण एक फोटो इथे सिलेक्ट करायचा आहे। एक किंवा तुम्ही ते जास्त फोटोसुद्धा सिलेक्ट करू शकता। तर मी इथे 2 फोटो सिलेक्ट करतो
आणि जे काही नेक्स्टचं ऑप्शन आहे तुमच्या इथं उजव्या साईडला जे काही नेक्स्टचं ऑप्शन आहे त्यावर टच तुम्हाला इथं करून टाकायचं आहे. तर नेक्स्टच्या ऑप्शन टच केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे काय ते इथे इफेक्ट्स आहेत ते असे इथं ओपन होऊन जातील. तर आपल्या इथे काय करायचं हे इफेक्ट यामध्ये आपले जे काही बॉम्ब सावेला इफेक्ट इथे सापडायचं आहे. तुम्ही इथे खाली बघू शकता इथे खूप सारे इफेक्ट आहे. तर आपल्याला याच्यामध्ये बॉम्ब सावेला इफेक्ट सापडायचा आहे. तर आपण ते इफेक्ट इथे सापडून घेऊया. हा नाही. तर आपला जे काही इफेक्ट आहे ते हा आहे मला वाटते. तर हा आपल्या बॉम्ब सावेला जे काही हा इफेक्ट आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर हा इफेक्ट इथे सिलेक्ट झाल्यानंतर इथे जे काही काइनमास्टरचा ऑप्शन आहे म्हणजे काइनमास्टरचा जे काही लोगो आहे तिथे दिसत असेल तुम्हाला. इथे मी ॲरो सुद्धा तुम्हाला मी दाखवलेला आहे. तुम्हाला फक्त या काइनमास्टरच्या लोगोवर इथे टच करून ओकेवर टच करून टाकायचं आहे. तर भावना ओकेवर टच केल्यानंतर तुम्ही तर बघू शकता डायरेक्ट आपल्या काइनमास्टर ॲपमध्ये रिडायरेक्ट करेल म्हणजे डायरेक्ट काइनमास्टर ॲप ओपन होईल आणि डाउनलोड ऑल ॲसेसचा ऑप्शन भेटेल तर त्यावर टच करून टाकायचं आहे. तर भावना यावर टच केल्यानंतर जे काही आपलं प्रोसेस आहे म्हणजे जे काही जे इफेक्ट आहे ते आपल्या इथे डाउनलोड होऊन जातील आणि अशा प्रकारे काय ते तुमच्यासमोर एक ऑप्शन इथं उघडून येईल. तर भावना अशा प्रकारे ऑप्शन उघडल्यानंतर तुम्ही तर प्ले करून बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला साऊंड सुद्धा येईल भावनो. तुम्ही तर बघू शकता जे तुम्ही तिथे साऊंड बघितलं ते साऊंड इथे सुद्धा येईल. तर आपल्या इथे काय करायचं आता या प्रोजेक्टला आपल्याला काहीच नाही करायचं फक्त आपल्या इथं बॅक येऊन जायचं आहे. बस आपण जे काही इफेक्ट आहे ते डाउनलोड केलेलं आहे आणि त्या काय म्हणजे आपलं जे काही बिटसिंक ॲप आहे त्यामधून आपल्याला फक्त इफेक्ट घ्यायची होती ते आपण या कॅनव्हास ॲपमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे आपण सुरुवातीला एक व्हिडिओ एक्सपोर्ट केला 0.5 हे ठेवून ड्युरेशन ठेवून आणि हा आता आपण इफेक्टसुद्धा इथे इन्स्टॉल केलेला आहे. तर आपल्याला सिम्पली काय करायचं प्लसच्या ऑप्शनवर जाऊन 9:16 म्हणजे जे काही मधलावाला रेशो आहे ते इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर इथं जे काही आता आपण मेन व्हिडिओ एडिटिंग करणार आहे आपली तिथं आपल्याला काय करायचं आहे व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथं आपल्याला स्टार्टिंगचं जे काही ओव्हरले इफेक्ट आहे ते इथं लावून घ्यायचं आहे आणि बॅक येऊन जायचं आहे. तर भावनो ओव्हरले इफेक्ट लावून घेतल्यानंतर तुम्ही तर बघू शकता अशा प्रकारे काय ते आपला आजचा ओव्हरले इफेक्ट आहे. तर हा इफेक्ट इथे लावून घ्यायचा आणि ऑडिओचं जे काही ऑप्शन आहे इथं तुम्ही ऑडिओचं ऑप्शन बघू शकता. यामध्ये जाऊन मी जे काही तुम्हाला सॉन्ग दिलेलं आहे ते सॉन्ग इथे तुमच्या गॅलरीमधून ॲड करून घ्यायचं आहे. तर मी काय करतो भावनो बॅक येतो आणि इथं मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन एक आपला जे काही रेडी व्हिडिओ आहे ते व्हिडिओ इथे ॲड करतो आणि खाली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून मेहबूबवालं जे काही सॉन्ग आहे तिथे एक्स्ट्रॅक्ट करतो आणि आपला व्हिडिओ इथं डिलीट करतो. तर तुम्ही तर बघू शकता खाली आपलं जे काही सॉन्ग आहे तिथं आलेलं आहे तर तुम्हाला एकदम इथं प्ले करून सुद्धा दाखवून देतो. तर बघू शकता अशा प्रकारे काय ते आपलं सॉन्ग आहे आणि आपलं जे काही सॉन्ग आहे ते या ठिकाणी काहीतरी इथं चालू आले. तुम्हाला एकदा मी इथून पुन्हा प्ले करून दाखवतो. तर या ठिकाणपासून आपलं जे काही सॉन्ग आहे ते चालू व्हायलेलं आहे ते 4.3 सेकंदाला येऊन आपलं जे काही ओव्हरली इफेक्टवाला व्हिडिओ आहे त्याला इथं सिलेक्ट करायचं आणि कैचीच्या ऑप्शनमध्ये जाऊन ट्रिम टू राईट ऑफ प्ले हेडचं जे काही ऑप्शन आहे त्यावर टच करून टाकायचं म्हणजे 4.3च्या पुढचं जे काही पार्ट असेल ती तर ॲटोमॅटिकली डिलीट होऊन जाईल. तर हे पार्ट डिलीट झाल्यानंतर आपल्या इथं बॅक यायचं आणि आपल्याला जायचं इथं सेटिंगच्या ऑप्शनमध्ये जे काही तुमच्या डॅकच्या साईडला सेटिंगचं ऑप्शन आहे त्यामध्ये जाऊन एडिटिंगच्या ऑप्शनमध्ये जायचं आणि डिफॉल्ट ड्युरेशन ऑफ फोटो क्लिप आपल्याला ठेवायची आहे 0.5वर. तर भावनो डिफॉल्ट ड्युरेशन ऑफ फोटो क्लिप 0.5वर ठेवायची. खाली आपल्याला फिल स्क्रीनच्या ऑप्शनवर टच करून बॅक येऊन जायचं आहे. तर हे एवढं केल्यानंतर आता आपले जे काही फोटो आहे ते आपल्या इथं लावून घ्यायचे आहे. तर आपल्या मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन जे काही इमेजेस आहेत ते इथे लावून घ्यायचे आहे. अशा प्रकारे जे काही आपण आधी जशी इमेजेस ॲड केले सेम तशा प्रकारे आपल्या इथे इमेजेस ॲड करून टाकायचे आणि इमेजेस जे काही आपल्याला जिथपर्यंत ऑडिओ आहे त्याच्या फक्त 2 ते 3 सेकंद अलीकडे ॲड करायचे आहे. म्हणजे अशा प्रकारे 2 ते 3 सेकंदात आपल्याला शेवटी गॅप ठेवायचा आहे. तर आपण अशा प्रकारे इथे लावून घेऊया सगळे फोटो. तर अशा प्रकारे जवळपास म्हणजे आपण 28 सेकंदापर्यंत इथे लावलेलं आहे आणि आपलं जे काही व्हिडिओ आहे ते 30 सेकंदापर्यंत इथे झालेलं आहे. तर आपण इथं आणखीन एक फोटो लावून घेऊया म्हणजे आपलं हे पूर्ण होईल. तर हे झाल्यानंतर भावनो आता आपल्या इथं काय करायचं आहे सुरुवातीला जायचं आहे. एकदम सुरुवातीला म्हणजे ज्या ठिकाणपासून आपण फोटो लावले त्या ठिकाणी. तर या ठिकाणी येऊन आपल्याला खाली 2 बोटांना असे झूम करून घ्यायचं आहे आणि आपलं जे काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचं आणि इथं जे काही विग्निटीवाला ऑप्शन आहे ते आपल्या इथे याचं जे काही ऑप्शन आहे ते चालू करायचं आहे आणि क्लिप ग्राफिक्समध्ये जाऊन बॉम्ब सावेवाला जे काही इफेक्ट आपण बिटसिंक ॲपमधून इन्स्टॉल केला ते मध्ये जाऊन 3 नंबरचा इफेक्ट आपल्याला तसा लावून घ्यायचा आहे. तर हे जे काही मेथड आहे भावनो तुम्हाला सगळ्या एका फोटोला इथे फॉलो करायचे आहे. तर या फोटोला आपण इफेक्ट लावलेला आहे तर पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं एकदम खाली विग्निटीवाला ऑप्शन जे काही असेल ते तुम्हाला चालू करून घ्यायचं आहे आणि क्लिप ग्राफिक्समध्ये जाऊन बॉम्ब सावेमधला 3 नंबरचा इफेक्ट इथे लावून घ्यायचा आहे. तर सेम प्रोसेस आपल्याला एकदम शेवटपर्यंतच्या फोटोपर्यंत म्हणजे शेवटच्या फोटोपर्यंत आपल्याला हा इफेक्ट इथं फॉलो करायचे आहे म्हणजे जे काही स्टेप आहे तर ते आपल्या इथं फॉलो करायचे आहे. तर आपण काय करूया भावनो ही एवढं जे काही पार्ट आहे तिथे एकदम पटापट म्हणजे एकदम लवकरात लवकर इथं पूर्ण करून घेऊया.
तर भावना आपण एकदम शेवटच्या फोटोला सुद्धा आपला जे काही 3 नंबरचा इफेक्ट आहे ते इथं लावलेला आहे. तर तुम्ही इथं बघू शकता आपण एका ना एका फोटोला एकदम फास्टमध्ये सगळे इफेक्ट इथे लावून घेतलेले आहे. तर इथं डबल इथं चेक करायचं नाही. आपण सगळ्या फोटोला इथे इफेक्ट जे काय आहे तिथे लावून घेतलेले आहे. तर आपल्या इथे काय करायचं भावना, आपल्या इथे झूम इन करायचं थोडं आणि सुरुवातीला जायचं म्हणजे ज्या ठिकाणी आपण फोटो लावले आणि तिथून पुन्हा एकदा आपलं सॉन्ग इथं प्ले करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथून ऐकलं असेल भावानो, या ठिकाणी आपलं जे काही सॉन्ग आहे तिथे पुन्हा एकदा चालू होतंय म्हणजे मेहबूबा जे काही म्हणते ते. तर इथून काय ती मेहबूबा जे काही म्हणत आहे ती इथून म्हणत आहे. तर आपल्याला इथे यायचं आहे आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन एक्सपोर्ट नावाच्या फोल्डरमध्ये जाऊन जे आता आपण व्हिडिओ एक्सपोर्ट केला 0.5 सेकंद त्याची म्हणजे एकदम शून्य ड्युरेशन ठेवून जे सुरुवातीला आपण व्हिडिओ एक्सपोर्ट केला ते इथं ॲड करून घ्यायचं आहे आणि बॅक येऊन जायचं आहे. तर भावनो हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर आपण पुन्हा एकदा इथून प्ले करू बघू शकता. तर आपली खूप त्याची ड्युरेशन झाली आणि आपलं सॉन्ग इथं प्ले होत आहे. तर आपण इथं येऊन या व्हिडिओला कैची चॉईस जाऊन असं ट्रिम करूया आणि असं बॅक येऊन याची जे काही तुम्हाला ॲडजस्टमेंट आहे त्याची कॉन्स्ट्रॅक्ट थोडी वाढवायची एक 5 ते 10 पर्यंत आणि एकदम खाली जाऊन अप्लाय टू ऑल करून टाकायचं. तर अप्लाय टू ऑल केल्यानंतर पुन्हा एकदा बॅक येऊन याची विग्निटी तुम्हाला एकदा चालू करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे काय ते इफेक्ट इथे येऊन जाईल. बघू शकता अशा प्रकारे काय तिथे फास्ट फोटो येतील आणि नंतर आपलं जे काही इफेक्ट आहे तिथे येऊन जाईल. तर हे एवढं झाल्यानंतर भावना आता आपण जे काही हा व्हिडिओ आहे आपला इथून प्ले होत आहे. तर हा व्हिडिओ इथून प्ले होत असल्यामुळे आपल्याला लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन बॅकग्राऊंड नावाच्या ऑप्शनमध्ये जायचं आणि काळं बॅकग्राऊंड इथे ॲड करून घ्यायचं आहे. तर भावनो काळं बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर आता आपल्या या बॅकग्राऊंडला तिथे झूम करायचं म्हणजे आपल्या स्क्रीनच्या हिशोबानं फिट करायचं आणि हा जे काही व्हिडिओ आहे ते आपला इथं संपत आहे 15.2 सेकंदाला. ते इथं येऊन याला असे तिथं ट्रिम करून घ्यायचं ट्रिम टू राईट ऑफ प्लेड म्हणून आणि ओव्हरले ॲनिमेशन जे काय याचं आपल्याला इथे फ्लिकर ठेवून टाकायचं. त्याची ओव्हरले ॲनिमेशन फ्लिकर ठेवल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे तर अशा प्रकारे काय ती इफेक्ट आपल्या व्हिडिओला इथं बसून जाईल. तर हे एवढं झाल्यानंतर भावना पुन्हा आपल्याला एकदम सुरुवातीला जायचं आहे आणि लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन जे काय आपली मेहबूबावाली PNG आहे ते इथं लावून घ्यायची आहे. त्या मेहबूबावाली PNG लावून घ्यायची आणि खाली इथं बरोबर आपलं जिथपर्यंत ओव्हरले इफेक्ट आहे तिथपर्यंत आपल्याला याची ड्युरेशन ठेवायची आहे. तर आपण इथपर्यंत याची ड्युरेशन ठेवून टाकूया. तिथपर्यंत ड्युरेशन ठेवायच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला जायचं आहे. सुरुवातीला गेल्याच्यानंतर आपलं जे काही आपले PNG आहे तिला असं इथं छोटं करायचं सुरुवातीला आणि जे काही चाबीचं ऑप्शन आहे त्यावर टच करून टाकायचं. तर त्यावर टच केल्यानंतर आपल्याला जवळ जायचं समोर जायचं म्हणजे जवळपास 3 ते 2 सेकंदाच्या जवळपास आणि या मेहबूबवाल्या PNGला असं इथं झूम इन झूम आऊट करायचं आहे. आधी झूम इन केलं तर आता झूम आऊट करायचं आणि बॅक येऊन जायचं. तर बॅक आल्यानंतर पुन्हा ओव्हरले ॲनिमेशनमध्ये जाऊन याची जे काही ओव्हरले ॲनिमेशन आहे ते आपल्याला ते फ्लोटिंगमध्ये ठेवून टाकायचे म्हणजे अशा प्रकारे काय ते इफेक्ट आपल्या PNGला बसून जाईल तुम्ही इथं बघू शकता. तर अशा प्रकारे काय ते मेहबूबावाली PNGला म्हणजे अशा प्रकारे इफेक्ट इथं बसून जाईल. तर हा इफेक्ट इथं बसल्याच्यानंतर आता आपला जे काय फोटो आहे ते या ठिकाणी येत आहे. तर या ठिकाणी यायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी आपण येऊया आणि आपल्या इथं सॉरी आपण एकदम सेंटरला येऊया. हां तर असं इथे येऊन लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन आपलं जे काही एक PNG आहे म्हणजे शॅडोची PNG आहे तिथे लावून घ्यायची आणि बरोबर इथं खाली असं शॅडो लावून घ्यायची काय अशा प्रकारे आणि पुन्हा याची ड्युरेशन शेवटपर्यंत इथे वाढवून टाकायची. त्याची ड्युरेशन शेवटपर्यंत आपण इथं अशी वाढवून घेऊया. जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत आपल्याला याची ड्युरेशन वाढून घ्यायची आहे. आता आपलं जे काही ऑडिओ आहे ते इथपर्यंतच आहे. तर आपण या फोटोला आपण इथे डिलीट करूया म्हणजे एक्स्ट्राचा पार्ट असा होऊन जाईल. ऑडिओ जिथं संपते तिथं आपण फोटो असे इथे ठेवून टाकूया. तर हे एवढं झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं पुन्हा आपल्याला सुरुवातीला जायचं आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपण फोटो लावले आणि तिथं येऊन आपल्याला पुन्हा मेहबूबावाली जे काही PNG आहे आपली ते लावून घ्यायची आणि या PNGला बरोबर असं इथे सेंटरला ॲडजस्ट करायचं अशा प्रकारे. तर अशा प्रकारे या PNGला ॲडजस्ट करून याची ड्युरेशन आपल्याला इथून शेवटपर्यंत इथे वाढून घ्यायची आहे एकदम शेवटपर्यंत. त्याची ड्युरेशन वाढल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला जायचं त्याच ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी आपण फोटो लावले त्या ठिकाणी आणि लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन इथं आपल्याला एक व्हिडिओ लावून घ्यायचा आहे म्हणजे जे काही आपला फायर पार्टिकल्सवाला म्हणजे एक सॉरी इफेक्ट आहे कलर याला तिथं लावून घ्यायचा आणि याला इथं फिट टू स्क्रीन करून बॅक यायचं आणि खालीची जे काही ब्लेंडिंग आहे तिथं स्क्रीनमध्ये करून घ्यायची आहे. त्याची ब्लेंडिंग इथं स्क्रीनमध्ये केल्यानंतर पाहून आपल्याला इथं जवळपास सगळ्या व्हिडिओ ते रेडी झालेला आहे. तर आपल्या इथं काय करायचं आपला हा सुद्धा व्हिडिओ ते पूर्णपणे रेडी झालेला आहे. तुम्ही एकदा मी सुरुवातीला जाऊन आपला व्हिडिओ ते प्ले करून दाखवतो.
तर भावना अशा प्रकारे आपला व्हिडिओ तर रेडी झालेला आहे. तर सुरुवातीला येऊन लेअरमध्ये येऊन मीडियामध्ये येऊन आपला जे काही लोगो आहे ते तुम्हाला लोगो इथे लावून घ्यायचा आहे. लोगो जर तुम्हाला बनवता येत नसेल तर यावर मी एक सेपरेट ट्युटोरियल केलेलं आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर ते लोगो इथे लावून त्याला बरोबर ॲडजस्ट करायचं आणि ड्युरेशन त्याची एकदम शेवटपर्यंत वाढवून एक्सपोर्ट नावाच्या म्हणजे जे काही वरचे एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावर टच करून आपला व्हिडिओ ते एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनल तुम्ही नवीन असेल तर भावना प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी अशा प्रकारे ट्रेंडिंगमधले व्हिडिओ एडिटिंग मी आपल्या मराठी भाषेत आणत राहतो. तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना उद्याच्या व्हिडिओमध्ये. टोनी कशाला थांबलास रे, वाजव की.